उद गाई उद यल्लमाच्या नावाने चांग भलच्या जयघोषात कुरुंदवाड येथील यल्लम्मा देवालयातील रेणुका देवीचे जग कर्नाटक राज्यातील सौंदती येथील रेणुका यात्रेसाठी असंख्य भक्त आणि बैलगाड्या मिरवणुकीने रवाना झाल्या। कुरुंदवाड शहरातून सौंदती यात्रेला बैलगाडीनं पायी चालत जाण्याची 102 वर्षापासूनची ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे। कर्नाटक राज्यातील सौंदती इथं होणाऱ्या रेणुका देवीच्या यात्रेसाठी कुरुंदवाड येथील यल्लम्मा देवालयातून फुलांनी सजवलेला देवीचा जग मिरवणुकीने आज मंगळवारी रवाना झाला। या यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड शहरातून रेणुका देवीच्या जगासोबत बैलगाडीने व पायी चालत जाण्याची परंपरा आहे। 15 रुपया चाकाच्या बैलगाड्या लोप पावत चालल्या असतानाही कुरुंदवाडकरांनी यात्रेच्या माध्यमातून आजही बैलगाडीने यात्रेला जाण्याची अनेक वर्षाची परंपरा जोपासली आहे। या यात्रेसाठी अनेकांनी आपला 15 रुपया बैलगाड्या सजवून बैलांच्या अंगावर झूल घालून या यात्रेसाठी मार्गस्थ झालेत। कुरुंदवाड ते सौंदती या यात्रेचा प्रवास 150 किलोमीटरचा असून दररोज 35 किलोमीटरपर्यंत पायी चालत जाणार आहेत। चिकोडी, गोकाक, मुनोळी ते सौंदती या ठिकाणी 4थ्या दिवशी वस्ती करण्यात येणार आहे। एकूण 9 दिवसाचा प्रवास असून 5व्या दिवशी पहाटे ही यात्रा परतीच्या प्रवासाला लागणार असून 9व्या दिवशी कुरुंदवाड येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल येथे दुपारी रेणुका देवीच्या जगाचं आगमन होणार आहे। यात्रेसाठी यल्लम्मा देवालयाचे पुजारी रावसाहेब चव्हाण, अमृत चव्हाण, अमोल चव्हाण, सवलता चव्हाण, माजी नगरसेवक राजू आवळे, भास्कर पाटील, पप्पू तोडकर, अण्णा आवळे, सुभाष कांबळे, राजू साळुंखे, पिंटू कर्नाळे, महेश शिंदे, भरमू तोडकर, नितीन शिंदे, संदीप संधी, सागर भबिरे यासह अधिभक्तगण मोठ्या संख्येनं रवाना झालेत। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।